पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आज सायकलवरून शहरातील कामकाज करताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया आणि इंधन बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतलाय. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून आठवड्यातून एक दिवस सायकलवरूनच कामकाज करण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केलाय. आज सकाळपासून महापौरांनी सायकलवरून शहरातील विविध भागांची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत सायकल वापराचे महत्त्व पटवून दिले. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सायकल वापर गरजेचा आहे असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी बंद पडलेली शेअरिंग सायकल योजना नव्याने सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले. तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारण्याचं आश्वासनही महापौरांनी दिले. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये सायकल संस्कृतीला चालना मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आपल्याला आवाहन केले आहे की आपण पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, परदेशवारी टाळावी, तसेच आपली जी वाहतूक आहे ती सायकलने, मेट्रोने किंवा इलेक्ट्रिक बसने करावी, जेणेकरून आपलं इंधनाची बचत होईल. आणि जे संपूर्ण जगापुढे जे युद्धजन्य परिस्थितीमुळे संकट निर्माण झालेले आहे, काही देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आलेली आहे, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट राहावी यासाठी त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून जे आम्ही आठवड्यातून एकदा सायकलवर कामकाज करण्याचा निर्णय घेतलाय आणि सर्व नगरसेवकांनी, नगर सदस्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. तर आपणही सर्व शहर किंवा आपणही या देशाचे नागरिक म्हणून या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती करू. जोपर्यंत माझा कार्यकाल आहे तोपर्यंत आठवड्यातून एकदा मी सायकलनेच कामकाज करेल आणि कदाचित या एक दिवसामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. सायकलवर बसल्यानंतर कळतं की सायकल चालवणं किती आनंददायी आहे. फक्त आपण त्याचा अनुभव घ्यायची गरज असते. तर मी अशी आशा करेल की मी सायकल चालवेल आणि माझ्यासोबत जसे आज बाप्पू साहेब आलेत, आनंद दीक्षित साहेब आहे, अभय आहे, तसे सर्व सरकारी कर्मचारी किंवा नगरसेवक जोडले जातील. स्मार्ट सिटी अंतर्गत शेअरिंग सायकल आपण चालू केली होती, ती बंद केली कारण स्मार्ट सिटी प्रकल्पच बंद केलेला आहे. परंतु आम्ही नव्याने ती योजना चालू करू आणि शहरातील नागरिकांना ज्यांना सायकल चालवण्याची आवड आहे किंवा ज्यांना आवड नाही त्यांना आवड निर्माण करण्यासाठी ती योजना पुन्हा चालू करू. चषक जसं आपण भरवलं होतं, भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्या माध्यमातून झाल्या, बॉडी बिल्डिंग स्पर्धा झाल्या. पुढच्या वर्षभरामध्ये हॉकी असेल, फुटबॉल असेल, सायकलिंग असेल, सर्व स्पर्धा भरवण्यात येतील. आता आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की मला माहित नव्हतं बापू साहेब आणि अमित भाऊ एवढे मोठे सायकल स्वार आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 5वा नंबर आलाय, अमित दीक्षितींचा 1ला नंबर आलाय. असे जर आपण स्पर्धा भरवल्या तर कर्मचाऱ्यांमध्ये पण किती खेळाबद्दल आत्मीयता आहे हे आपल्याला दिसून येईल आणि सर्वांचा त्यामध्ये सहभाग होईल आणि या आव्हानाला एक सकारात्मक प्रतिसाद निर्माण होईल.